वळूयात पुढल्या बातमीकडे। सांगलीच्या विटा शहराच्या मतदार यादीत घोळ असून तब्बल 1200हून अधिक दुबार नावे असल्याचा आरोप युवक काँग्रेसकडून करण्यात आलाय। मतदार यादीमध्ये काहींच्या वडिलांचे पतीचे नाव नमूद नाहीये तर काहींचे पत्तेच गायब झाल्याचा आरोप करण्यात आलाय। सदर मतदार यादी रद्द करण्यात यावी तसेच यादीमध्ये दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल सुतार यांनी प्रशासनाकडे केली आहे। हजारहून अधिक या मतदार यादीमध्ये दुबार मतदान नाव सापडलेले आहेत। म्हणजे काही ठिकाणी आता तुम्ही बघू शकता की चार नावं आहेत एकाच म्हणजे विटाच्या मतदार यादीत, संपूर्ण विटाच्या मतदार यादीत चार नावं आहेत जी नावं वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आहेत। म्हणजे ह्या मतदार यादीला मग काय म्हटलं पाहिजे बरं। आता त्याच्या पुढचा असा एक विषय आढळून आला की गाव विटा, नाव विटा, आईचं वडिलांचं नाव विटा आणि राहणार विटा, म्हणजे हा कुठला मतदार आहे। काही लोक 15 वर्षाच्या आतली सुद्धा म्हणजे अल्पवयीन मुलं सुद्धा या मतदार यादीत आढळून आलेले आहेत। आणि माझं निवडणूक आयोगाला सांगणं आहे, ऐन टायमिंगला तुम्ही त्यांच्यावरती तक्रारी दाखल करून फौजदारी गुन्हे दाखल कराल, पण तुम्ही त्यांना आधी निर्देश देऊन त्यांची नावं यातली वगळणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं कायदेशीर कारवाई करणे गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।